श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या विदर्भातील संत श्री गजानन महाराज यांचं शेगाव येथील दर्शन मी शेअर करणार आहे. इथे असलेले भक्त निवास, तसेच जेवणाची व्यवस्था वगैरे सगळं काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधी स्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून याची व्यवस्था येथील गजानन महाराज संस्थान पाहते. तेथील संस्थानाच्या भक्तनिवासमध्ये अल्पदरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तिथे 700 खोल्यांची व्यवस्था आहे. त्याचबरोबर मंदिरापासून थोड्याशा अंतरावरती आनंद विहार नावाचं एक भक्तनिवास आहे, जिथे तुम्हाला AC रूम मिळतात आणि खूप छान अशी व्यवस्था तिथे केलेली असते. मंदिराच्या जवळ जर तुम्ही रूम घेतली तर तिथे गर्दी असेल तर तिथे तुम्हाला 5000 बिछाणे देखील पुरवण्यात येतात. पण मंदिरापासून दूरवर असणाऱ्या या भक्तनिवासामध्येच आम्ही नेहमीप्रमाणे आलेलो आहोत, कारण इथे असलेली व्यवस्था, इथे असलेलं निसर्गरम्य वातावरण जे आहे ते नेहमीच आकर्षित करतं. सर्वप्रथम तर शेगाववर येण्यासाठी अनेक रेल्वे वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपलब्ध आहेत. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर जवळच मंदिर आहे. दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानची बस निःशुल्क उपलब्ध असते. त्याशिवाय ऑटो रिक्षाने देखील जाता येतं. तसंच तुम्ही जर रेल्वेने परत जाणार असाल तर संस्थानची बस रेल्वे स्टेशनपर्यंत मोफत तुम्हाला सोडते. भक्त निवासमध्ये भक्तांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते, ज्यात अगदी कमी खर्चात 24 तासात राहता येतं. सर्वप्रथम भक्त निवासात गेल्यावर भक्तांची गर्दी असल्यास वेटिंग असू शकतं. सुट्टीच्या दिवसांमध्ये शक्यतोवर वेटिंगचा त्रास भक्तांना सहन करावा लागू शकतो, कारण इथे कुठलीही ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था नाही. मागे काही वर्षापूर्वी ऑनलाईन बुकिंग होतं, पण त्याचा गैरफायदा बरीचशी लोक घेत होती. त्यामुळे इथे असलेल्या भक्त निवासमध्ये तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर ती ऑन द स्पॉटच करावी लागते. मंदिराजवळ असलेल्या भक्तनिवासमध्ये तुम्हाला रूम मिळण्यासाठी वेळ लागतो, पण जर कमी वेळात रूम हवी असेल तर मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या या आनंद विहारमध्ये तुम्ही नक्की येऊ शकता. तर आता इथे खूप पाऊस सुरू होता, तुम्ही बघू शकताय. तर साधारण 1 ते 1.5 तासानंतर आम्हाला रूम वगैरे मिळाली. त्यानंतर मग आम्ही सगळेजण रूमकडे जायला निघालो. आनंद विहारमध्ये असलेल्या रूम ज्या आहेत त्या AC आहेत. त्यामुळे साहजिकच इथले रेट जे आहेत ते मंदिराच्या तिथे असलेल्या भक्तनिवासपेक्षा जास्त आहेत. आणि रूममध्ये असलेले बेड वगैरे तुम्ही बघू शकताय. तर जेवढी तुमची रिक्वायरमेंट असते त्यानुसार तुम्ही रूम जी आहे ती बुक करू शकता. 4 किंवा 5 जी लोकं तुमच्यासोबत असतील त्यानुसार तुम्हाला इथे बेड जे आहेत ते मिळतात आणि खूप छान अशी प्रशस्त अशी रूम होती. त्यानंतर हा दुसरा दिवस आहे. आम्ही तयार वगैरे झालो आणि त्यानंतर आम्हाला लगेचच दर्शनासाठी निघायचं होतं. दर्शनासाठी वेळ लागणार होता. पण त्याआधी म्हटलं की इथे असलेल्या प्रसादालयमध्ये नाश्ता करून घेऊयात, कारण इथे जे प्रसादालय आहे तिथे नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे. खूप अल्प दरामध्ये इथे नाश्ता आणि जेवण तुम्ही घेऊ शकता आणि इथूनच तुम्हाला मंदिरात नेण्यासाठी बस देखील अवेलेबल आहेत. तर इथे प्रसादालयमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकताय, सुरुवातीला तुम्हाला कुपन वगैरे घ्यावे लागतात. नाश्त्याचे जे पदार्थ तिथे अवेलेबल असतात त्यापैकी तुम्हाला जे हवे आहेत ते सिलेक्ट करून त्यांचं बिल वगैरे पे करायचं. ते कुपन तुम्हाला घ्यायचे असतात आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन तुम्हाला नाश्ता वगैरे करता येतो. पण नाश्ता किंवा जेवण करण्यापूर्वी इथे बाहेरच चप्पल स्टँड आहे. तिथे चप्पल वगैरे तुम्ही काढून घ्यायच्या आणि तुम्हाला मध्ये जायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता गजानन महाराजांचा फोटो देखील लावलेला आहे आणि हे आहे प्रसादालय. इथे जेवणाची उत्तम अशी सोय केलेली आहे. पाणी ठेवलेलं असतं. त्यासोबतच तुम्हाला सेल्फ सर्व्हिस घ्यावी लागते. एकदा का तुम्ही तुमचं ताट घेतलं की त्यानंतर मग तुम्हाला ते लागेल तसं इथे आणून देतात. जेवणाचं म्हणाल तर अनलिमिटेड असतं. जसं लागेल तुम्ही तसं ते मागवू शकता. नाश्त्याची प्लेट म्हणाल तर जेवढं तुम्हाला मिळालंय तेवढंच तुम्ही घेऊ शकता. रिपीट मात्र तुम्हाला तिथे करता येत नाही. आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर हे जे बस स्टँड तुम्ही बघताय, हे भक्त निवासमध्येच आहे. इथे निःशुल्क अशा बस येतात. तर आम्ही असं विचार केला की बसनेच जाऊयात, कारण गाडीची पार्किंगची वगैरे व्यवस्था तिथे असेल नसेल, म्हणून त्याच बसनी आम्ही प्रवास सुरू केला.
तर इथे एक रुपयाही या बसमध्ये घेतला जात नाही आणि तुम्हाला मंदिरापर्यंत ते नेऊन सोडतात. मंदिरात पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे देखील भक्त निवास आहेत. पण इथे जे भक्त निवास आहेत मध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे आम्ही थोडंसं अंतरावरतीच नेहमी भक्त निवास जे आहे ते घेतो. तर आता दर्शनाला निघालेलो आहोत. सुरुवातीला इथे जे चप्पल स्टँड आहे तिथे निशुल्क सेवा सुरू असते, तर तिथे चप्पल वगैरे तुम्हाला ठेवायचे असतात आणि त्यानंतर मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकताय. तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. खूप भव्य दिव्य असं आहे आणि इथूनच तुम्हाला दर्शनाला सुरुवात करावी लागते. महाराजांचं मुखदर्शन किंवा समाधी दर्शन घ्यायचं असेल तर ते तुम्ही इथून घेऊ शकता. आम्हाला श्रींचं समाधी दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे मग आम्ही निघालेलो आहोत. पूर्ण दर्शन घेत असताना कुठलाही उन्हाळ्याचा असा थकवा किंवा दमट वातावरणाचा त्रास झाला नाही. कारण इथे एसी, फॅन वगैरे सुरू होते, त्यामुळे कुठल्याही गरमीचा वगैरे त्रास झालेला नाही आणि दर्शन बघा किती निवांत झालेलं आहे. कुठेही अशी ढकलाढकली किंवा चेंगराचेंगरीचा प्रकार नाही. खूप असे निवांत दर्शन तुम्ही इथे आल्यानंतर घेऊ शकता. तिथे समोर लिहिलेलं असतं की किती वेळ तुम्हाला लागू शकतो. तर आम्हाला 40 मिनिटं जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा सांगितलं होतं. तेवढाच वेळ आम्हाला दर्शनासाठी लागला. खूप गर्दी असेल ना, तर इथे बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. कारण आपल्यासोबत जर एखादी म्हातारी व्यक्ती असेल, गरोदर स्त्री असेल किंवा लहान मुलं असतील, तर त्यांना इथे बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. पण फारशी गर्दी नव्हती. आम्ही खूप सकाळीच आलो होतो, त्यामुळे निवांत असं दर्शन झालं. फक्त 40 मिनिटातच दर्शन झालं आणि दर्शनाच्या रांगेत असतानाच खालचा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकताय. कोणत्याही मंदिरात जर आपण गेलो ना, तर घरच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने सकारात्मकता, पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं आणि तिथे असलेल्या वाइब्स ज्या आहेत त्या आपोआपच आपल्याला मिळतात. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी बघा वरती खूप जाड असा थर लावलेला आहे, ज्यामुळे खूप अशी सावली खाली आहे. त्यामुळे भक्तांना उन्हाळ्याचा कसलाही त्रास होत नाही. तसा आता उन्हाळा सुरू असला तरी पाऊसच पडत आहे, त्यामुळे पावसाळ्यातच जमा आहे हा सीझन. पण तरी देखील त्यांनी जी व्यवस्था केलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली. आता दर्शनाच्या तिथे व्हिडिओ घेणं वगैरे अलाउड नव्हतं, त्यामुळे महाराजांच्या समाधी दर्शनाचा हा फोटो मी शेअर करत आहे. महाराजांचं हे रूप तुम्हाला तिथे गेल्यानंतर बघायला मिळतं आणि जर तुम्ही मुख दर्शन घेतलं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला पूर्ण महाराज हे बघायला मिळत नाही. तिथे जवळ जाऊन ज्यावेळेस महाराजांचं आपण दर्शन घेतो ना, त्यावेळेसची अनुभूती मी तुम्हाला सांगू शकत नाही. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. संत श्री गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमीच्या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878. तर त्या दिवशी पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम ते दृष्टीस पडले. गणगण गणातभोवती हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहांनी सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्त्व पटवून दिले. ते सिद्ध योगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणातभोवते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे. कुत्रा, गाय, घोडा यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे, हेही त्यांनी दाखविले आणि भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगांचे दर्शन त्यांनी घडविले. आणि मलाही महाराजांचं दर्शन घेऊन खूप गहिवरून आलं. कारण खूप वर्षानंतर मी शेगावला आले होते आणि महाराजांचं मला बोलावणं आलं आणि निवांत असं माझं दर्शन देखील झालं. दर्शन झाल्यानंतर खाली येऊन इथे आम्ही बसलो. तर इथलं मंदिर जे आहे ते तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे आणि खूप सकारात्मक वाटत होतं. इथून उठावंसंच वाटत नव्हतं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघताय आणि आम्ही कसं मंदिरात जाताना हार वगैरे काहीच घेतला नाही, कारण ते महाराजांना काहीच अर्पण करत नाही. त्यामुळे फक्त प्रसादच आम्ही सोबत घेतला होता आणि मंदिराच्या बाजूलाच एक ऑफिस त्यांनी केलेलं आहे, जिथे तुम्ही मंदिरासाठी किंवा भक्त निवासासाठी देणगी देऊ शकता. तिथे आवर्जून आम्ही देणगी दरवेळेस देतो. कारण इथे असलेली व्यवस्था, इथे असलेले सेवेकरी निस्वार्थ भावनेने निःशुल्क सेवा देतात. त्यामध्ये आपला थोडा तरी खारीचा वाटा असावा, यासाठी तुम्ही तुमच्या इच्छेने यथाशक्ती इथे दान करू शकता. तर झालेलं आहे आमचं दर्शन. दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर पडलो. बाहेर आल्यानंतर ना इथे खूप अशी दुकानं बसलेली आहेत. पण खरं सांगायचं ना, आम्ही कोणत्याही मंदिरात वगैरे गेलो ना, फार काही खरेदी करत नाही. तसंही आपल्या घरी आजकाल सगळं काही मिळतं. त्यामुळे अनावश्यक वस्तू घेतल्या जातात त्यामुळे. पण गजानन महाराजांची छोटीशी पोथी इथे होती, ती मी घेतलेली आहे, जी माझ्याकडे नव्हती. तर अशा प्रकारे आमचं गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.